रणभेरी वणवा क्रांतीचा, रणभेरी वणवा क्रांतीचा, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी, रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा, ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी। आम्ही 4 लोक पूर्ण हुकमतीशी कशी काय टक्कर देणार? आम्हाला रणभेरी काढायचा प्रयास करायला पाहिजे, हीच आमची ताकद असेल आणि हेच आमचे युद्ध। हे अन्न आमचं आहे, आमच्या देशाचं आहे, आमच्या देशात पैदा होतं आणि हे फिरंगी आपला घास हिसकावून स्वतःच्या तोंडात कोंबतात आणि आम्हाला मिळतं हे, आम्ही हे जेवण नाही खाणार। आम्हाला समजत नाहीये की तुम्ही अजून सज्जन सिंगला का पाळून ठेवलाय? तुम्ही तर त्याला मारून टाकायला हवं होतं, जेलच्या खामोशीमध्ये खामोश करून टाकायला हवं होतं। ए खाना खाऊन घे, खाना खाऊन घे। असं वाटतंय तो झोपलाय, आज जाऊन जागा करायचं का? पागल आहे का? आम्ही आज जाऊन कोणाला जेवण नाही देत, जागा काय करणार? माती? तुला माहित नाही का, मागच्या वेळी एका शिपायाने याला आज जाऊन जेवण दिलं होतं, त्याने यावर अशी काही झेप घेतली की तो आजपर्यंत इस्पितळात आहे। हा, ऐकलं तर आहे। मोठा खतरनाक कैदी आहे म्हणून तर याला गुप्त रूपाने वेगळं ठेवलंय। माफ करा गुरुजी, इथे आपण मनसुबे बनवत राहू आणि तिकडे ते इंग्रज काळ कोठडी तभय आणि सरदार दोघांना मारून टाकतील। ते असं नाही करू शकत, कैद्यांना मारण्याचा पण एक कायदा असतो, मोठ्या ऑफिसर्सची परवानगी घ्यावी लागते, न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते। गुरुजी, हे कायदे ना इंग्रजांनी फक्त इंग्रजांकरता बनवलेत, हिंदुस्थानींकरता नाही। हिंदुस्थानींकरता प्रत्येक शिपाई कोर्ट आहे आणि प्रत्येक ऑफिसर जज। ज्याला हवी त्याला मग जन्मठेपेची शिक्षा द्या, ज्याला हवं त्याला सुळावर लटकवा, यांना कोणी काही विचारू शकत नाही, काही सवाल जवाब नाही करू शकत। पराडकरजी, आपल्याला आपल्या रणभेरीची कमान सांभाळलीच पाहिजे आणि यांच्या काळ्या कर्तुतींना हिंदुस्थानींपुढे ठेवलं पाहिजे, मग तीच जनता यांना सवाल जवाब करेल। सेठजी, यावेळी रणभेरी छापणं पण उचित नाही होणार, कारण हे इंग्रज वेड्यासारखे आपल्या मागावर आहेत, कुत्र्यासारखे आपल्याला शोधतायत। शोधू दे, लाख शोधू दे आम्हाला पोलीस, मग आम्हाला पकडून काळ्या पाण्याला पाठवू दे, पण रणभेरी ना कधी थांबलीये ना कधी थांबेल। ही गरजेल आणि जेव्हा ही गरजेल इंग्रजांच्या कानाचे पडदे फाटतील। गुरुजी, तुम्ही जे बोलताय ते योग्य बोलताय, पण मला वाटतंय की आता आपण रणभेरी छापण्याची वाट नाही पाहायला हवी, उलट स्वतः जाऊन लोकांना या इंग्रजांच्या कर्तुती लोकांपर्यंत पोहोचवायला हव्या, त्यांना जागा करायला हवं, तेव्हाच ते जागे होतील ना। जागवू शकतोस गोपी सिंग तर जागव, आम्ही तुझ्या विचारांशी सहमत आहोत।
जय हिंद गुरुजी. जय हिंद. पराडकरजी, हा गोपी सिंग काही अधिकच नाही बोलत आहे पराडकरजी. काही करू पाहत आहे तो. म्हणूनच तर बोलतोय. मित्रांनो, तुम्ही लोक सरदार सज्जन सिंग यांना ओळखता. भले त्यांना कोण नाही ओळखत, बनारसचा बच्चा बच्चा त्यांचं नाव आदरानं घेतो. तर मग तुम्हाला माहितीये की या आदरणीय व्यक्ती बरोबर कोणती अमानवीय घटना घडलीये? ऐकलंय इंग्रजांनी त्यांना बंधक बनवलंय म्हणून. त्यांना नंतर बंधकच नाही, पण रणभेरीवाल्यांनी तर एवढं लिहिलंय की त्यांना इथून उचलून बिहारच्या कोणत्या जेलमध्ये गुप्त रूपाने ठेवलेलं आहे आणि असंख्य यातना दिल्या जात आहेत. हो, हे पण ऐकलंय. तुम्हा लोकांना हे पण माहिती? ही तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे. यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे? पूर्ण बनारसला माहिती आहे. त्यांच्या सुटकेकरता मोर्चे पण निघालेले आहेत. अरे बाबा, पूर्ण शहराला माहिती आहे. आम्हाला माहिती आहे तर तुम्ही का हैराण होताय? अरे हैराण या करता आहे की जर तुम्हाला सगळं काही माहितीये तर का काही करत नाही? कशाला हातावर हात ठेवून बसलाय? दुसरं काय करू शकतो आम्ही लोक? काय करू शकतो मित्रांनो? तुम्ही हे विचारा की तुम्ही काय नाही करू शकत. मित्रांनो, जर आमच्या देशाचा एक एक बच्चा, एक एक नौजवान, एक एक वृद्ध जागृत झाला तर तुम्ही महापूर आणू शकता. महापूर मित्रांनो, महापूर. त्या महापुरात केवळ या इंग्रजांना आपण नेहमी करता आपल्या देशातून हाकलून देऊ, उलट सरदार सज्जन सिंगांना सोडवून पण आणू. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा प्रजा जागी होते अत्याचारी शासन उलटवून टाकलंय. मग या मित्रांनो, एकजूट व्हा आणि पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करूया आणि संकल्प करूया. केवळ सज्जन सिंगची सुटका नाही करणार, तर आपल्या भारत मातेला या इंग्रजी जुलमातून नेहमी करता मुक्त करू. मग या करता कोणाचा जीव घ्यावा लागला किंवा मग आपला जीव द्यावा लागो मित्रांनो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शाबास मित्रांनो, याच प्रकारे आज यांना खतम करायचंय. अरे तुम्ही असे कुठे पळून चाललात? अरे हे काय नाही करू शकणार मित्रांनो. गोपी सिंग, तुझा खेळ खलास. चल आमच्या बरोबर. वारे शाण्या, आमचा खेळ खल्लास करणारा आजपर्यंत कोणी पैदा नाही झाला. आमचा खेळ खल्लास काय? आले मोठे शहाणे, आमचा खेळ खल्लास म्हणतो. गोपी सिंगचा किती प्रयत्न करून, किती मुश्किलीने या देशवासियांना जागवलं होतं आणि हे लोक. आम्हाला वाटलंच होतं एका रात्रीत भुकेने तुमची मस्ती शांत झाली असेल, बरोबर ना? नथुराम, खनान, देयाना,
आम्ही आधीच सांगितलंय, आमच्यापैकी कोणीच हे खाणं नाही खाणार. आम्ही हे जनावरांचं खाणं नाही खाणार. खाण्याची थाळी फेकतोस. आता आम्ही तुला दाखवू की खाणं किती इम्पॉर्टंट आहे ते. नाथुराम, या सगळ्यांना कामाला झुंपा. रिकाम्या पोटी भारी काम. खूप मजा येईल. चला चला उठा, कामाला सुरुवात करा. चला चला उठा उठा उठा, कामाला सुरुवात करा. चला उठा उठा, चला चला लवकर उठा. फक्कड झालाय चहा. शुक्रिया गुरुजी. पण बनारसी, माझ्यामुळे तुझ्या दुकानाचं नुकसान होतंय. नाही गुरुजी, असं काही नाहीये. तिथे मी एकाला बसवून आलोय. आणि तसंही एवढं बनवून ठेवलंय की माहिती नाही केव्हा काही गरज पडेल. गुरुजी, मी बघतो. अरे सेठजी, या या या. नमस्ते सेठजी? नमस्ते पराडकरजी. तुम्ही इथे? सेठजी, गुरुजी. या ना, या बसा. लाजो, चहा दे सेठजींना. हो आता आणते. अच्छा, नमस्ते गुरुजी. सेठजी चहा. तसं सेठजी, या बॉक्स मध्ये काय आहे? अरे पराडकरजी, आम्ही तुमच्या करता एक नवीन आयुध घेऊन आलोय. नवे आयुध? अरे म्हणजे तुम्ही छपाई करता नवीन मशीन घेऊन आलात? अरे ही तर तुम्ही कमाल केली सेठजी. सेठजींनी प्रेस आणली, मी कागद आणतो. आणि बातम्या माझ्याकडे आहेत. आपल्या देशांच्या युवकांमध्ये इतकी हिंमत नाहीये की या इंग्रज शिपायांसमोर उभं राहून काही बोलू शकतील. आणि इच्छा आहे की यांना आझादी पाहिजे, सुटकारा पाहिजे. अरे अशा प्रकारे मुक्तता मिळते काय? घरात लपून, कोपऱ्यात दडी मारून? याकरता लढा द्यावा लागतो, रक्त सांडावं लागतं, कुर्बानी द्यावी लागते. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला स्वतंत्रतेचा हक्क मिळू शकतो. अरे तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय बघताय? मी काही चुकीचं बोलतोय काय? हं? नाही नाही गोपी सिंग, तू एकदम दुरुस्त बोलतोयस. पण काय आहे गोपी सिंग की प्रत्येक माणसात जीव देण्याची, कुर्बानी देण्याची धमक कुठे असते? हो गोपी भैया, तुम्ही तुमच्या नजरेतून सर्वांना नका तोलू. सर्वांचा आपापला विचार आहे, आपापली पद्धत आहे. सगळे आपापल्या कुवतीनेच आझादी मागत असतात. रतन सिंग, हेच विचार, हीच तरा, हीच पद्धत चुकीची आहे ना. म्हणून तर आजपर्यंत आम्हाला पस्तावा होतोय. असं नाहीये गोपी भैया. करणारे करतायत, जीव पण देतायत आणि जीव पण घेतायत. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात मरण्या मारण्याची धमक नसते, त्यांना आझादीचा हक्क नसतो. आझादीचा हक्क सगळ्यांचा आहे. मी सोमच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवतो गोपी सिंग. आणि तसंही बघा काय आहे, आपण सर्व सरदारांकरता लढा देत आहोत. आणि सरदार देशाच्या आझादी करता कुठे ना कुठे आपल्या सर्वांची लढाई एकच आहे ना. सगळे देशासाठीच तर लढतायत. हाच विचार तर तुमचा चुकीचा आहे. आम्हा सगळ्यांचे विचार अलग अलग आहेत. आम्हा सगळ्यांना आझादी पाहिजे, पण कुर्बानी करायची नाही. आणि त्यामुळेच हे मुठभर इंग्रज आमच्यावर राज्य करत असतात. जर आज आपल्या सगळ्यांचे विचार एक असते ना, तर हे मुठीभर इंग्रज आज आपल्या मानेवर बसले नसते. आजपर्यंत यांना उचलून देशाबाहेर फेकून दिलं असतं. पण नाही, स्वतंत्रता सगळ्यांना पाहिजे, कुर्बानी कोणाला द्यायची नाही. या मक्कार इंग्रजांचे हात अभय सिंग पर्यंत कधी पोचले ना कधी पोचतील. बाहेरून कोणाचंही आत येणं संभव नाही आहे. मला माहिती आहे सरदार, आणि म्हणूनच मी स्वतःला जाणून बुजून गिरफ्तार करवले. रणभेरी वळवा क्रांतीचा.
अभय भैया, जेवण तर करायचं नाहीये, या वेळेचं काय करायचं? काय करायचं आहे? बस आराम करूया. रहमत, 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 काय झालं? इकडे ये. रहमत, रहमत, काय होते तुला? काय झालं? आता ही कंबक्त भूक सहन नाही होत. याच पोटाच्या आगीला विझवण्याकरता मी चोरी केली होती. आता ही भूक असं काही नाहीये रहमत. तुला हवं असेल तर तू खाऊ शकतोस. नाही अभय भाई, तुम्ही आमच्याकरता उपाशी राहायचं आणि आम्ही खाऊ. मी इतका पण स्वार्थी नाहीये. कमाल आहे. आमच्या देशात तुझ्यासारखे लोक आहेत. तरी पण हे इंग्रज आपल्यावर राज्य करतायत. माहित नाही कसे. काही स्वार्थी आणि लालची लोकांनी या देशाला या अवस्थेत टाकलंय आणि त्यांच्या वेदना सर्व हिंदुस्थानींना भोगावे लागतात. आता नाही भोगावं लागणार रहमत. आता वेळ आली आहे की या इंग्रजांना इथून हकलून देऊ. तुझी भूक व्यर्थ नाही जाणार. काय आला? अजून तुम्हाला लोकांना खायचं नाही का? तुला माहिती आहे ना नाथुराम, मग का विचारतोयस? खाऊन घ्याल तर वाचाल, नाहीतर जेलर भुकेपोटी मारेल तुम्हाला. ठीक आहे, तर आम्ही भुकेमुळे मरू, पण आम्ही खाणं नाही खाणार. भिस्तवाशी आम्ही खेळतो दिवाणे दिवाणे, देऊ तुला मृत्यूचे नजराणे नजराणे. खास स्वराज्याचा जन्मनाद आहे, पराधीन मुक्ती लक्ष एक आहे. निघालो माथी बांधून हे कफन, देशा तुला अर्पितो जीवन. गुड मॉर्निंग मिस्टर सुपरिटेंडेंट. गुड मॉर्निंग जॉन. बसा. थँक यू सो मच. एक न्यूज आहे. तुमचा खतरनाक कैदी जेलमध्ये उत्पात माचवतोय. दुसऱ्या कैद्यांना क्रांतीचे धडे देतोय. माहिती आहे. माहितीये, तरी सुद्धा तुम्ही काहीच नाही केलं आणि असेच बसून आहात. तर जॉन, तुम्हीच सांगा की मी काय करू? असं सूतक मानू की मग रोडवर जाऊन गोंगाट करू? तिथे जेलमध्ये नजर ठेवायला जेलर आहे ना? का मी बिहारमध्ये जाऊन जेलवर नजर ठेवायची, की इथे बनारसमध्ये इथल्या कंडिशनवर नजर ठेवायची? अभय सिंग उत्पात माजवत आहे तर काय झालं? आहे तर तो जेलमध्येच ना. आणि इथे सगळे क्रांतिकारी आजाद फिरत आहेत, खुले फिरत आहेत. आम्ही त्यांच्यावर कंट्रोल नाही करू शकत. आणि तुम्ही आहात की इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आहात. कुणी आमच्या पकडेच्या बाहेर आहे, तो कोणाकरता आमच्याकडे सबूत नाहीये. आता तुम्हीच मला सांगा की आम्ही काय करायचं? बोला. सुपरिटेंडेंट, जो पकडला गेला आहे त्याच्याबद्दल विचार करा की त्याचं काय करायचं. म्हणजे लिसन, इथे जो काही उत्पात गोंधळ होत आहे तो कोणाकरता होत आहे? बोला बोला, कोणाकरता होत आहे? आम्ही सांगतो, अभय सिंग आणि सज्जन सिंग करता होत आहे. राईट?
तर मग सिंपल, मारून टाका त्यांना, मारून टाका. ना राहील बास आणि ना वाजेल बास हो रे. पण जॉन, यानंतर जे पब्लिक हंगामा करेल त्याचं काय? पब्लिक तर तसाही उत्पात करतच आहे, गोंधळ माजवतच आहे. पब्लिकला काय माहित की आम्ही त्यांना जेलमध्ये ठेवलंय किंवा मग कुठे अजून पोचवलंय. तुम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही त्या दोघांना मारून टाकायचं? राम नाम सत्य आहे. येस, काळाची हीच मागणी आहे. मारून टाका त्यांना. सरदार, सरदार, मी अभय. अभय, सरदार, अभय, माझा अभय, माझा अमान, माझी शान, माझा हुरूप, माझा अभय. तो आलास बेटा? हो मी आलोय सरदार, मी आलोय. अभय, या लोकांनी मला धोक्याने पकडलं आणि इथे ठेवलं, या काळ्या कोठडीमध्ये बंद केलं, अशा गुप्तस्थानी की इथे कोणालाच ठाऊक नाही की इथे कोणी आहे. मला माहिती आहे सरदार, पण तुम्ही चिंता नका करू. आता मी आलोय, सगळं काही नीट होऊन जाईल. अवश्य. तू आला आहेस तर सगळं काही सकुशल होईल, सगळं काही. पण अभय, तू इथे आलास कसा? खूप खूप खतरनाक जेल आहे.
जरूर या मक्कारांनी तुला धोक्याने पकडलं असेल. तुम्हाला असं वाटतंय सरदार या मक्कार इंग्रजांचे हात अभय सिंग पर्यंत कधी पोहोचलेत ना कधी पोहोचतील? कारण या अभय सिंगवर सत्यवादी वीर सज्जन सिंग यांचा हात आहे. अभय, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर आहे. पण अभय, इथे बाहेरून येणं काही संभव नाहीये. मी हे जाणतो सरदार, आणि म्हणूनच मी स्वतःला जाणून बुजून गिरफ्तार करवलंय. तुम्हा लोकांना हे सगळं शोभा नाही देत. तुमचं भलं ह्यातच आहे की तुम्ही इथून परत जावं. परत जाऊ ऑफिसर, पण एकटे नाही. सज्जन सिंग आणि अभय सिंगला बरोबर घेऊन. बाहेरून कोणाचं येणं संभव नाहीये. मला हे माहिती आहे सरदार, आणि म्हणूनच मी स्वतःला जाणून बुजून गिरफ्तार करवलंय. पण अभय, जेवढं बाहेरून आत येणं दुर्लभ आहे, तेवढंच आतून बाहेर जाणं आपण. तुम्ही चिंता करू नका सरदार. आत आलोय तर बाहेर पण निघेन, आणि ते पण तुम्हाला बरोबर घेऊन. विश्वास ठेवा, सगळी व्यवस्था झालेली आहे. बस एक काम बाकी राहिलंय. कोणतं? देवाशिष बाबू. या जेलमध्ये कुठल्या काळ कोठडीत नजरबंद आहेत ते. एकदा का त्यांचा पत्ता लागला की मग तुम्हा दोघांना इथून बाहेर घेऊन जाईल. महादेव, महादेव. अरे काय झालं रहमतला? रहमत अरे हे काय झालंय? चला सगळे आपापल्या कोठडीमध्ये. दिसत नाहीये याची तब्येत खराब आहे तर काय झालं? तुम्हा सगळ्यांचे हेच हाल होणार आहेत. अजून नका खाऊ खाणं. असं वाटतंय जोपर्यंत आम्ही आमचा आवाज नाही उठवत तुम्ही नाही गोष्ट समजणार. इन्कलाब, जिंदाबाद! इन्कलाब, जिंदाबाद! इन्कलाब, जिंदाबाद! इन्कलाब, जिंदाबाद! अंग्रेजों, भारत छोड़ो! अंग्रेजों, भारत छोड़ो! भारत माता की जय! 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 माय गॉड, काही समजत नाही की काय करायचं आम्ही.
हा, इकडे मोर्चा तिकडे मोर्चा, इकडे सजान सिंग तर तिकडे अभय सिंग, अभय अभय सजन अभय. हा, यात काही चूक तुमची पण आहे सुपरिटेंडेंट. कसली चूक? तो अभय सिंग त्या दिवशी जेलमध्ये काय बोलला होता? तो क्रांतिकारी आहे, तो काही पण बोलायला. तो क्रांतिकारी आहे पण हॅलो, हॅलो सर, जेलमध्ये कैदी हंगामा करतायत. जेलमध्ये हंगामा? काय हंगामा करतायत? सर, ते लोक खाना खात नाहीयेत. ते म्हणतायत की असा बकवास खाना नाही खाना. बकवास खाणं? येस सर. त्यांना डाळीत भाजीत माती आणि खडे लागतायत. तर आता काय आम्ही लंडनहून खाणं मागवायचं त्यांच्यासाठी? सर, आम्ही त्यांना थैत काही सांगितलं. बोलायची गरज नाहीये. जर ते खाणं खाणार असतील तर खाऊ द्यात, नाहीतर उपाशी मरू द्यात त्यांना. सर, आम्ही पण थैच केलं. ते लोक उलट सुलट नारे लावतायत. तुम्हाला आम्हाला अगदी आपल्या ब्रिटिश सरकारला पण उलट सुलट बोलतायत. तर तू पण त्यांच्या बरोबर काहीतरी उलट सुलट कर. इडियट. आम्ही उलट सुलट काय करणार? आता जॉन, तुम्ही आम्हाला हे सांगू नका की ह्यांच्या बरोबर जाऊन मी प्रेमाने वागावं. आम्ही त्यांना आमच्या तऱ्हेने निपटू. हे पहा सुपरिटेंडेंट, थोडा थंड डोक्याने विचार करा. आमचं हे मानणं आहे की तुम्ही यावेळी पब्लिकला फेस नको करायला. त्यावेळी तुमच्याकडे सज्जन सिंग नसल्याचा बहाणा होता. पण आज काय बहाणा आहे तुमच्याकडे? थंड डोक्याने विचार करा. पराडकरजी, का हे आंदोलन अभय आणि सज्जन सिंग यांच्या सुटकेचं कारण बनू शकतं? फक्त सुटकेसाठी नाही सेठजी, इंग्रजांचं भारतातून जाण्याचं कारण पण बनू शकतं. जनतेच्या आवाजात खूप ताकद असते ना गुरुजी. बिलकुल हबीबुल्ला, इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा जनतेने आवाज उठवला आहे, मोठे मोठे राजे रजवाडे धराशाही झाले. तर मग आपण आपला लढा आवाज बुलंद करून करू. जरूर करू, आणि असं करू की ज्याची कल्पना सुद्धा इंग्रजांनी केली नसावी. वंदे मातरम! जेम्स, मोर्चा रोखण्याकरता पूर्ण ताकद लावून टाका. सर, चारी बाजूनी मोर्चे निघत आहेत. प्रत्येक मोर्चाला एकत्र रोखणं मुश्किल आहे. तसंही आपल्याकडे शिपाई कमी आहेत. शिपाई कमी असले तर काय झालं जेम्स? दुसऱ्या ताकदीचा वापर करा. दंडकाचा वापर करा. आणि जर दंडकाच्या भीतीने नाही थांबले तर गोळ्या चालवा. पण हा मोर्चा कसाही करून रोखला पाहिजे. यू अंडरस्टँड? जा. ओके सर. सज्जन सिंगला वाचवायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. सज्जन सिंगला वाचवायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. अभय सिंगला आणायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. इंग्रजांनो शुद्धीत या. शुद्धीवर या. गली गली में नारा है. हिंदुस्तान हमारा है. सज्जन सिंगला आणायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. अभय सिंगला आणायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. सज्जन सिंगला, अभय सिंगला सोडून द्या, सोडून द्या. इंग्रजांनो शुद्धीवर या. शुद्धीवर या, शुद्धीवर या. इंग्रजांनो शुद्धीवर या. शुद्धीवर या, शुद्धीवर या. इन्किलाब जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद. भारत माता की जय. वंदे मातरम. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. जंटलमॅन, तुम्हा लोकांना हे सगळं शोभा नाही देत. तुमचं भलं ह्यातच आहे की तुम्ही इथून परत जावं. परत जाऊ ऑफिसर, पण एकटे नाही. सज्जन सिंग आणि अभय सिंग यांना बरोबर घेऊनच. आम्ही तुम्हाला लास्ट चान्स देत आहोत. सरळपणे निघून जा, नाहीतर आम्हाला लाठी चार्ज करावा लागेल. तुम्ही लाठी चार्ज करा किंवा आग लावा, पण आता हा क्रोधाचा वणवा थांब
थांबणार नाहीये. इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! भारत माता की जय! भारत माता की जय! इथून बाहेर निघायची वेळ आली आहे सरदार. लवकर करा. या सरदार, लवकर या. जेम्स, आता जर तू पुन्हा भारत मातेचा हा झेंडा फेकलास तर तुझे हात कापून काढेल. आता हा तांडा हजारीबाग जेल मध्ये जाऊनच थांबेल. जेल मध्ये जाऊनच थांबे. इन्कलाब जिंदाबाद! रुतले खोल काटे, एक एक जुलमांचा हिशोब आम्ही घेऊ. दगडाचे उत्तर आम्ही दगडालेच देऊ. बलिदानाचे तुला करू हवन. देशा तुला अर्पितो जीवन. आज तुला अर्पितो जीवन. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या अशा ओरडण्याने तुमचं जेवण बदलून दिलं जाईल? तुम्हाला चांगलं खाणं मिळेल हा? कधीच नाही. खाणं हेच मिळेल, समजलं? खायचं असेल तर खा, नाही तर भुक्याने मारा. इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! इंग्रजांनो भारत सोडा! इंग्रजांनो भारत सोडा! भारत माता की जय! सर, बॅड न्यूज. व्हॉट बॅड न्यूज? सर, शहरात सिच्युएशन बिलकुल ठीक नाहीये. पब्लिक कंट्रोलच्या बाहेर गेली आहे. अशी कशी कंट्रोलच्या बाहेर जाते आहे? सर, आम्ही एका मोर्चाला रोखायला गेलो होतो. रोखलं पण होतं, पण ऐन वेळी गोपी सिंगने सगळं काम तमाम केलं. तर हे सगळं गोपी सिंग करवत आहे? नो सर, तो आगीत तेल ओतण्याचं काम करतोय. लोकांना भडकवत आहे, लोकांना चेतवत आहे. हो, तर आधी गोपी सिंगने रणभेरी लोकांची साथ दिली आणि आता स्वतः क्रांतिकारी बनायला निघाला आहे. सर, तो बनायला नाही पाहताय, तो बनलाय. सर, सज्जन सिंग, अभय सिंग दोघही जेलमध्ये आहेत. ते हंगामा नाही करवू शकत, पण हे सगळं गोपी सिंग ठरवत आहे. तर गोपी सिंगला पकडून गोळी घालायची होती ना? कसं मारणार सर? तो पब्लिक बरोबर होता, पब्लिक त्याच्या बरोबर होती. तुम्हाला तर माहिती आहे पब्लिक किती डेंजरस असते. ठीक आहे, जा तू. ओके सर. हॅलो सर, काही लोक खूप भडकले. आम्ही रोखायला गेलो तो आमच्यावर तुटून पडलाय. तर मग आम्ही काय करायला पाहिजे? सर, आम्हाला अजून शिपाई मिळाले तर चांगलं होईल. शिपाई नाही पाठवू शकत. शहरात तसंही शिपाई खूप कमी पडत आहे. आम्ही शिपाईऐवजी बुलेट पाठवतो. शिपायांच्या जागी तुम्ही बुलेटचा वापर करा, समजलं की नाही? शिपायांच्या जागी बुलेट. सज्जन सिंगला वाचवायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. सज्जन सिंगला वाचवायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. अभय सिंगला आणायचं आहे. देशाला वाचवायचं
येस हॅलो सर, हॅलो सर. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. एक मोठी भीड, एक मोठा क्राऊड आमच्या जेलकडे येतोय सर. एक काम कर, सगळ्यांना तोफानी उडवून टाक. तोफानी. थोफ आपल्याकडे आहे का सर? सर, हॅलो हॅलो सर, हॅलो. फोन कापला. असं वाटतंय सुप्रिटेंडेंट पागल झालाय. अच्छा, मी काय करू? इथून बाहेर निघायची वेळ झाली आहे सरदार. लवकर करा. या सरदार, या लवकर. इन्कलाब जिंदाबाद. 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 सरदार, इथून बाहेर पडायची वेळ झाली आहे सरदार. लवकर करा. या सरदार, या लवकर. इन्कलाब जिंदाबाद. 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 Hey you, come here. यस सर. बाहेर जाई गोंधळ घालतायत. त्यांना लाईनीत उभा करून शूट करा. सर, आपण त्यांच्यावर गोळ्या नाही चालू शकत. सर, आता त्यांची संख्या खूप जास्त आहे. आता जर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या तर ते भडकतील आणि मग त्यांना सांभाळणं खूप कठीण होईल. चाचाजी, चाचाजी,
इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. काही समजत नाही हे करायचं तर काय करायचं. हे पब्लिक तर डोक्यावर चढत आहे. एक काम करा सुपरिटेंडेंट, तुम्ही मला लवकरात लवकर दिल्लीला पाठवा. तुम्हाला दिल्लीला पाठवा, ह्याला लंडनला पाठवा, तर मग आम्ही कुठे जायचं. सर इथले हालत खूप खराब आहेत. तर इकडे कुठली हालत चांगली आहे, इथे पण हालत खराबच आहे. हे तीच सुरुंग आहे. जी सरदार, इतक्या दिवसापासून ही खणण्याचाच प्रयत्न करत होतो. या सुरुंगामधून आपण जेलच्या बाहेर पडू शकतो. या चाचाजी.